धुळे मनपा व अखिल भारतीय मानव सहाय्यता व आरोग्य सेवा समिती तर्फे तृतीय श्रेणीतील निवृत्त कर्मचाऱ्यांचा होणार सत्कार। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे मनपा व अखिल भारतीय मानव सहाय्यता व आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून मनपा येथील तृतीय वर्ग श्रेणीतील कर्मचारी असलेल्या लोकांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांचा सत्कार समारंभ करावा अशी विनंती या ठिकाणी अखिल भारतीय मानव सहाय्यता व आरोग्य सेवा समिती अध्यक्ष अंकुश सोनवणे यांनी केली। मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याशी चर्चा करून तृतीय श्रेणीतील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करावा अशी विनंती या ठिकाणी करण्यात आली। सुझाव मांडण्यात आला। यावेळेस मॅडमने देखील विचारविनिमय करून अंकुश सोनवणे यांना यापुढे तृतीय श्रेणीतील कर्मचारी यांचा सत्कार करू असे सांगितले। तर दिनांक 28/3/2025 रोजी तृतीय श्रेणीतील कर्मचारी कल्पना पद्माकर सिरसाट शाळा क्रमांक 55 येथील शिक्षिका व सेवानिवृत्त झालेले त्यांचा सत्कार उपायुक्त शोभा बच्चाव, उपायुक्त मुंडे मॅडम, अखिल भारतीय मानव सहाय्यता व आरोग्य सेवा समिती अध्यक्ष अंकुश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी संपदा कुलकर्णी, मनपा सेवानिवृत्त अधिकारी सुभाष अण्णा सिरसाट, निम सहकारी संस्थेचे एडिटर शरद सैंदाने, संजय सैंदाने, मनपा पतसंस्था सदस्य डॉक्टर संजय महाले, धुळे न्यायालय येथील वरिष्ठ अधिकारी संजय सिरसाट, संस्थापक सचिव सौ शारदा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते गणेश ठाकरे, बबन सोनवणे या सर्वांच्या उपस्थितीत सदर सत्कार करण्यात आला। तर यावेळेस सर्वांनी कल्पना सिरसाट मॅडम यांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर सेवानिवृत्त मनपाचे वरिष्ठ अधिकारी सुभाष अण्णा सिरसाट यांचा मुलगा चिरंजीव भूपेश सिरसाट हा मनपा येथील वर्ग क्रमांक 2 अधिकारी टाउन प्लॅनिंग म्हणून नियुक्त झाल्याने या ठिकाणी सुभाष अण्णा सिरसाट यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। यावेळी उपायुक्त शोभा बच्चाव, अखिल भारतीय मानव सहाय्यता व आरोग्य सेवा समिती अध्यक्ष अंकुश सोनवणे यांनी या ठिकाणी सत्कार केला। तर चिरंजीव भूपेश सिरसाट यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। आज महानगरपालिका व आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून अखिल भारतीय मानव सहाय्यता आणि आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून महानगरपालिकेतील काही कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट झाल्यावरती त्यांचा एक लहानसा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या नवीन वर्षापासून आपण स्थापन केला असून तरी जे कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांचा आपण सत्काराचा एक समिती गठन करून मॅडमांनी हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण म्हणून रिटायरमेंट कल्पना सिरसाट यांचा प्रथम हा सत्कार आपण सुरू करतोय आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढे त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे।